विराट स्वरूप बालक. श्री नारायण म्हणाले, हे नारदा, ते अंडाकार बालक ब्रह्मदेवाच्या आयुष्यभर ब्रह्मांडाच्या जलात राहिले. नंतर त्याचेही 2 रूपात प्रकटन झाले, एक अंडाकार व दुसरे शिशुरूप. तो शिशु कोटी सूर्याप्रमाणे ज्योतिर्मान होता, परंतु मातेचे दूध न मिळाल्यामुळे तो भुकेने सारखा रडू लागला. त्याचे तेज मात्र श्रीकृष्णाच्या 16व्या अंशाप्रमाणे होते. राधेचा हा पुत्र संपूर्ण विश्वाचा आश्रय आहे. हाच तो महाविष्णू. त्याची रोमसंख्या जितकी असंख्य तितकीच विश्वेही अगणित. त्यांची गणती करण्याला श्रीकृष्णसुद्धा असमर्थ आहेत. ज्याप्रमाणे रजकण अगणित असतात, त्याचप्रमाणे त्या बालकाच्या शरीरात किती ब्रह्मा विष्णू आहेत त्यांची मोजणी करणे असंभव आहे. काही कालाने ते बालक भुकेमुळे रडता रडता आपली दृष्टी चौफेर टाकू लागले. त्याला त्या सनातन ब्रह्मज्योतीचे दर्शन झाले आणि श्रीकृष्णाचे ज्ञान झाले. आपला पिता परमेश्वर समोर पाहून ते बालक प्रसन्न झाले. श्रीकृष्णाने मग त्या बालकाला ज्ञानी हो असा वर दिला. तसेच तहान भूक तुझ्यापासून दूर राहील आणि असंख्य ब्रह्मांड तुझ्या आश्रित राहील असेही सांगितले. नंतर त्यांनी त्याच्या कानात षडाक्षर मंत्र सांगितला. हा मंत्र वेदांचे प्रमुख अंग मानले जाते. श्रीकृष्णाय स्वाहा असा तो मंत्र होय. बालकाच्या भोजनाची व्यवस्था पित्याने श्रीकृष्णाने अशी केली. प्रत्येक विश्वात अर्पण होणाऱ्या नैवेद्याचा 16वा अंश विष्णूला तसेच 15वा अंश या बालकाला मिळावा. त्याला असा मंत्र आणि वर देऊन श्रीकृष्ण म्हणाले, आता तुला आणखी कोणता वर देऊ? विराट पुरुष बालक म्हणाले, मी आपल्या जीवनभर तुमची भक्ती करत राहीन असा वर मला द्या. श्रीकृष्णाने त्याला तसा आशीर्वाद दिला आणि तू चिरस्थायी आणि स्थिर रूप राहशील. तू कधीही नष्ट होणार नाहीस असे सांगितले. ते पुढे म्हणाले, ब्रह्मदेव नाभीतून जन्म घेईल, तसेच तुझ्या ललाटापासून 11 रुद्र होतील. श्यामवर्णित तरुण पितांबरधारी जलशय्येवर शयन करणारे प्रसन्न मुख असणारे विश्वव्यापी पुरुष म्हणजेच जनार्दन. सरस्वती कवच. नारद म्हणाले, मला आपण या प्रकृती देवींच्या पूजनाबद्दल सांगा. श्री नारायण म्हणाले, दुर्गा, राधा, लक्ष्मी, सरस्वती आणि सावित्री ह्या 5 देवी सृष्टीच्या विधायिका आहेत. या प्रकृतीच्या अंशरूपा देवी होत. यांची संक्षिप्त मधुर रागरहित चरित्रे प्राणीमात्राला पवित्र करतात. आरंभी भगवान श्रीकृष्णाने त्या सरस्वतीचे पूजन केले होते. तिच्या कृपेने मूर्खसुद्धा पंडित बनू शकतो. ती उत्पन्न झाल्यावर श्रीकृष्णाने सत्य सुखी करणारे हितकर असे वचन सांगितले. श्रीकृष्ण म्हणाले, हे साध्वी, तू माझ्या अंशरूपाचे चतुर्भुज नारायणाचे भजन कर. त्याच्याबरोबर राहून तुझा वेळ प्रीती आणि सुख उपभोगात व्यतीत होईल. माघ मासातील शुक्ल पंचमीच्या दिनी प्रत्येक लोकात तुझे पूजन होईल. तुझे पूजन विद्यारंभाच्या रूपाने महान गौरवयुक्त असे केले जाईल. त्या पूजनकाळी विद्वान तुझे स्तोत्रपाठ करतील. एवढे सांगून श्रीकृष्णाने स्वतः तिचे पूजन केले. नंतर ब्रह्मा, विष्णू, शिव, अनंत, धर्म, मुनिवर, सनकादी सर्व देव, मनुष्य, राजा इत्यादी सर्वांनी तिचे पूजन करण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून सर्व लोकात सरस्वतीचे पूजन होऊ लागले. आता कण्व शाखेच्या मताप्रमाणे जगन्माता सरस्वतीच्या पूजनाची रीत सांगतो. माघातील शुक्ल पक्षातील पंचमी विद्यारंभासाठी शुभ दिवस मानतात. त्याच्या पूर्वान्हकाली पवित्र आणि संयमशील राहून नंतर त्या दिवशी स्नानादी नित्य क्रियातून निवृत्त झाल्यानंतर कलशाची स्थापना करावी. नंतर स्वशाखेच्या रीतीप्रमाणे किंवा तंत्रोक्त पद्धतीने गणेशाची प्रथम पूजा करावी. नंतर सरस्वती पूजन व ध्यान करून बाह्य घटात तिला आवाहन करावे. नंतर षोडशोपचारे पूजन करून ध्यान करावे. व्रतस्थ राहावे. पूजेला नैवेद्यासाठी काय काय घ्यावे ते वेदातही सांगितले आहे. देशकालानुसार उपलब्ध शुद्ध स्वच्छ फळे किंवा अन्य खाद्यपदार्थच श्रेष्ठ नैवेद्य असतो. नैवेद्याशिवाय सुगंधी श्वेतपुष्प, श्वेतचंदन, सुंदर नवीन श्वेतवस्त्रादी देवीला अर्पण करावी आणि शंखाचा उपयोग करावा. देवीचे ध्यान करण्याने भ्रम नष्ट होतो. पूजेनंतर कवच पाठ करून देवीला साष्टांग नमस्कार घालावा. श्रीं ह्रीं सरस्वत्यै नमः हा वैदिक अष्टाक्षर मंत्र आहे. या मंत्राचा जप सर्व प्रकारे उपयुक्त आहे. या मंत्राची सिद्धी झाल्यावर साधक बृहस्पतीप्रमाणे ज्ञानी होतो.
गंधमादन पर्वतावर ब्रह्मदेवाने भृगूला सरस्वती कवच सांगितले होते. याचा प्रयोग संपूर्ण तत्वज्ञान आणि सर्वार्थ साधन यासाठी केला जातो. सरस्वतीला सर्वार्थाने रक्षण करण्यास विनवलेले आहे. ब्रह्ममंत्राच्या विग्रहरूपी या कवचाचे विश्वविजय हे नावही प्रसिद्ध आहे. सरस्वती स्तोत्र. श्री नारायण म्हणाले, संपूर्ण मनोरथांना पूर्ण करणारे सरस्वती कवच ऐक. पुराणकाली याज्ञवल्क्य नावाचे एक महामुनी होऊन गेले. त्यांनी सरस्वतीला प्रसन्न केले होते, पण गुरुशाप मिळाल्यामुळे त्यांची विद्या नष्ट झाली होती. त्यामुळे दुःखी होऊन ते लोलार्क कुंड या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी भगवान भास्कराची स्तुती केली. भास्करांनी त्यांना वेदांग शिकवले आणि स्मृती राहावी म्हणून सरस्वतीचे कवच म्हणायला सांगितले. नंतर सूर्य अंतर्धान पावला. याज्ञवल्क्यांनी स्नानादी करून देवी सरस्वतीची उपासना केली. तिला विनवले की मला ज्ञान, स्मृती, विद्या, शक्ती तसेच ग्रंथरचनेस समर्थ बनव. मातीत पेरलेल्या बीजांना जसे देव वेळेवर अंकुरित करतो, तसेच माझे नष्ट झालेले ज्ञान पुन्हा प्रकट कर. सर्व विद्यांची अधिदेवी अशा वाणीदेवी तुला माझा नमस्कार असो. व्याख्या स्वरूपा तसेच वाक्यांची अधिष्ठात्री तुला माझा नमस्कार असो. कालसंख्या स्वरूपिणी, भ्रमसिद्धांत स्वरूपा, स्मृतिशक्ती, ज्ञानशक्ती, बुद्धिशक्ती स्वरूपिणी देवी तुला नमस्कार असो. प्रतिभा, कल्पनाशक्ती रूपिणी देवी तुला माझा नमस्कार असो. मूळ प्रकृती राधा. राधा ही श्रीकृष्णाची प्राणाहूनही अधिक प्रिय, शक्तिसंपन्न, रूपवती, सौभाग्यशालिनी तसेच मानाने गौरव प्राप्त झालेली आहे. त्यामुळे तिने श्रीकृष्णाच्या वक्षस्थानी आपले स्थान प्रकट केले. एकदा तिने शतशृंग पर्वतावर जाऊन अपूर्ण असे तप श्रीकृष्णासाठी केले होते. श्रीकृष्ण तेथे प्रकट होऊन तिला दुर्लभ वर दिला की तू सौभाग्य, मानप्रेम आणि गौरव यांनी विद्यमान राहशील. तू सुस्ता आणि पूजिता होशील. जगदीश्वर कृष्णाने तिला आपली पत्नी केले. तेव्हापासून तिच्या चरणांचे ध्यान आणि तपस्या सर्वांकडून होऊ लागली. विष्णुपदी स्तोत्र. नारद म्हणाले, मी गंगेचे पापनाशक तसेच पुण्यप्रद स्तोत्र ऐकू इच्छितो. श्री नारायण म्हणाले, ऐक. मी प्रथम त्या भगवती गंगेला नमस्कार करतो. शंकरांच्या संगतीने गंगा मुग्ध झाली आणि श्रीकृष्णाच्या इच्छेने अवतारित झाली. जी सृष्टीच्या आरंभी गोलोकात राहिली तेथे रासमंडळात आविर्भूत झाली, त्या गंगेला मी प्रणाम करतो. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी गोपींबरोबर परिपूर्ण महोत्सवात आपल्या शुभ्रतेने शोभा आणणाऱ्या गंगेला मी नमस्कार करतो. असंख्य योजने विस्तार असणाऱ्या, सर्व लोकात वावरणाऱ्या मंदाकिनी, भोगवती, अलकनंदा, दूधवर्णाच्या, चंद्रवर्णी, चंदनासारखे आभासणाऱ्या पापनाशिनी गंगेला माझा नमस्कार असो. सगरपुत्र भगीरथामुळे भागीरथी रूपी गंगेला माझा नमस्कार असो. असा 21 पद्यात सांगितलेला गंगेचा महिमा पापनाशक, पुण्यप्रद असा आहे. गंगेची उत्पत्ती. नारद म्हणाले, तिन्ही लोकास पवित्र करणारी त्रिपथा गंगा कशी उत्पन्न झाली ते मला सांगा. श्री नारायण म्हणाले, कार्तिकी पौर्णिमेला राधा महोत्सव झाला. श्रीकृष्ण रासमंडलात विराजमान झाले. मग ब्रह्मादी देव, शौनकादी ऋषींनीही राधेचे पूजन केले आणि सर्व आपापल्या स्थानी विराजमान झाले. इतक्यात कृष्ण गीत गायिका देवी सरस्वतीने हाती वीणा घेऊन सुंदर तालसुरात संगीत गान आरंभ केले. गाण्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवासह सर्वांनी तिला अनेक उत्तम आभूषणे अर्पण केली. ब्रह्मदेवाकडून प्रेरित होऊन शंभूने श्रीकृष्ण संगीत सुरू केले. ते ऐकता ऐकता सर्व देव शुद्ध हरपून चित्रासारखे स्तब्ध मुग्ध होऊन गेले. मोठ्या प्रयासाने त्यांची शुद्ध परत आली. तेव्हा त्यांना सर्व रासमंडल पाण्याने भरून गेलेले दिसले. राधाकृष्ण कोठेही दिसेना. त्यामुळे सर्वजण भयभीत झाले. ब्रह्मदेवाने ध्यान लावून पाहिले की श्रीकृष्ण राधेसह जलमय झाले आहेत. म्हणून त्याने अन्य देवांसह त्याची प्रार्थना केली, हे विभो, आपले रूप पुन्हा प्रदर्शित कर. तेव्हा आकाशवाणी झाली की मी आणि माझी शक्ती राधा दोघांनाही भक्तांवर अनुग्रह करणारे हे जलमय रूप घेतले आहे. हे नारदा, अशा प्रकारे मी तुला अत्यंत गुप्त असे रहस्य सांगितले. ते परमेश्वरच श्रीकृष्ण आणि राधा गोलोकी गंगा बनले.
ही गंगा मुक्ती आणि मुक्ती दोन्ही देते, म्हणून ही गंगा संपूर्ण ब्रह्मांडात पूज्य मानली गेली. ब्रह्मदेवाने केलेली राधास्तुती. भगवान नारायण म्हणाले, नारदा, राधा कृष्ण निर्मित गंगा जेव्हा पृथ्वीवर यायला निघाली तेव्हा ती जणू नवयौवना अलंकारांनी विभूषित सुवर्णवर्णाची विकसित कमलाप्रमाणे मुख असलेली लज्जायुक्त अशी दिसत होती. तिला पाहून राधा क्रोधाने श्रीकृष्णाला म्हणाली, ही आपल्याकडे पुन्हा पुन्हा पाहणारी यौवना कोण आहे? नंतर ती गंगेला काही विचारणार इतक्यात सिद्धयोगिनी गंगा त्या ठिकाणी जलरूप झाली. राधेने योगबलाने तिचे रूप जाणले आणि ती ओंजळी भरभरून पाणी पिऊ लागली. तेव्हा गंगेने भयभीत होऊन श्रीकृष्ण चरणांपाशी आश्रय घेतला. राधेने तिचा सर्व लोकात शोध घेतला, पण ती तिला कोठेच सापडली नाही. त्यावेळी तिन्ही लोकात दुष्काळ पडला. जलहीन अशी अवस्था सगळीकडे झाली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू तथा सर्व देव, तपस्वी आदी सर्वजण गोलोकी येऊन पोहोचली. तेथे त्यांनी परमपूज्य भगवान गोविंदाला नमस्कार केला. तेव्हा त्यांना तपसामर्थ्याने रासमंडळात विराजमान अशा श्रीकृष्णाचे दर्शन घडले. सर्वजण विस्मित झाले, कारण त्यांना साकार आणि निराकार दोन्ही रूपात परमेश्वराचे दर्शन झाले. राधा कधी कृष्ण होई तर कृष्ण कधी राधारूप होई. म्हणून मग ब्रह्मदेवाने ध्यान लावले आणि परब्रह्माने प्रसन्न होऊन म्हटले, मला माहीत आहे की तुम्ही महानुभवी गंगेला न्यायला आला आहात, पण ती आता माझ्या चरणांपाशी लपून राहिली आहे. ती आता येणार नाही. तेव्हा ब्रह्मदेवाने राधेची स्तुती करण्यास आरंभ केला. हे अंबिके, तुझी आत्मजा कन्या गंगा विश्वात विद्यमान होऊ दे. ती सर्वांचे कल्याण करील. भगवान विष्णूच्या क्षारसमुद्राला वरील ती सदा आपली स्तुती करेल. ब्रह्मदेवाच्या वचनामुळे राधेने स्मित हास्य केले आणि गंगा प्रकट झाली. तेव्हा शांत स्वरूपी गंगेचा सर्वांनी आनंदाने स्वीकार केला. शिवाने तिला आपल्या मस्तकावर धारण केले. ब्रह्मदेवाने तिला राधा मंत्राची दीक्षा दिली. राधेचे स्तोत्र, कवच, ध्यान, पूजनविधीही सांगितला. सामवेदोक्त पुरश्चरणही सांगितले. त्याप्रमाणे राधा पूजन करून गंगा वैकुंठाला गेली. तुलसी स्तव. नारद म्हणाले, भगवान नारायणाने तुलसी पूजन केले होते. कृपा करून तुलसी स्तोत्र आणि पूजन विधी मला सांगा. नारायण म्हणाले, भगवान तुलसीवनात जाऊन त्यांनी स्नान केले आणि भक्तिभावपूर्वक ध्यान करून तिचे स्तोत्र गायले. लक्ष्मी अर्थात श्री, माया अर्थात री, कामबीज क्लीम आणि वाणी बीज ऐ हे उच्चार करून पुढे वृंदावन्य स्वाहा या मंत्रांसह विधीपूर्वक पूजा करणाऱ्यास सिद्धी प्राप्त होतात. हा मंत्र राज कल्पतरू आहे. तेव्हा प्रसन्न होऊन ती श्री चरणांशी आली. भगवान तिला म्हणाले, तू सर्व पूजा होशील. मी तुला वक्षस्थलावर धारण करतो. सर्व देव तुला आपल्या मस्तकावर धारण करतील. भगवान आपल्या धामी निघून गेले. तेव्हा तुलसी अंतर्धान पावली. तिच्या विरहाने व्याकुळ झालेले हरी वृंदावनात गेले. ते म्हणाले, वृंदारूपाने एकत्रित वृक्षांना ज्ञानीजन वृंदा म्हणतात. अशा त्या वृंदेला मी भजतो, पूजितो. वृंदावनात उत्पन्न होऊन वृंदावनी नावाने प्रसिद्ध झाली त्या सौभाग्य रूपिणीला मी स्मरतो. हे विश्वव्यापिनी, असंख्य प्राण्यांना पवित्रता देणाऱ्या देवी, तू माझ्यावर प्रसन्न हो. सर्व पुष्पांची साररूपा देवी, मी तुझे दर्शन इच्छितो. नंतर कृष्ण तेथेच स्थित झाले. तेव्हा त्यांच्या चरणी मस्तक ठेवीत तुलसी प्रकट झाली. तिला वृंदावती, विश्वपूजिता, विश्वपावनी, पुष्पसारा, नंदिनी, तुलसी आणि कृष्णजीवनी अशी 8 नावे आहेत. भगवान कृष्णाने तिचे पूजन केल्यावर कार्तिकी पौर्णिमेला ती प्रकट झाली. वेदांनी तिचे वर्णन केले आहे. तुलसी पुष्प साररूपा, पवित्र, मनोहर रूपी सती आहे. ही पापांचे भस्म करण्यासाठी प्रज्वलित अग्निसमान आहे. हा पूजनविधी कण्वशास्त्रोक्त आहे. सावित्री उपाख्यान. नारद म्हणाले, हे प्रभो, आता मला सावित्री उपाख्यान ऐकवा. सावित्री ही श्रुतींना निर्माण करणारी आहे असे ऐकले आहे. तिची उत्पत्ती कशी झाली, तिची प्रथम पूजा कोणी केली? श्री नारायण म्हणाले, प्रथम या वेदजननीचे पूजन ब्रह्मदेवानी आणि नंतर अन्य देवांनी केले. नंतर विद्वज्जनांनी आणि नंतर भारतवर्षातील राजा अश्वपतीने तिचे पूजन केले. आता सर्वजण तिला पूजतात.
नारद म्हणाले, हे राजा अश्वपती कोण होते? त्यांची काय अभिलाषा होती? श्रीनारायण म्हणाले, हे मुने, अश्वपती मद्र देशाचा राजा होता. तो वैऱ्यांचे बल आणि मित्रांचे दुःख हरण करणारा होता. त्याची राणी मालती लक्ष्मीप्रमाणे होती, पण ती संतानहीन असल्यामुळे तिने वसिष्ठांच्या आदेशानुसार भगवती सावित्रीची भक्तिपूर्वक उपासना केली. पण राणीला देवीने दर्शन दिले नाही. त्यामुळे ती खूप निराश आणि दुःखी झाली. तिला दुःखी पाहून राजा स्वतः पुष्कर क्षेत्री जाऊन भक्तिपूर्वक भगवती सावित्रीचे तप करू लागला. त्याने घोर तप केले तरीही देवीने दर्शन दिले नाही. पण आकाशवाणी झाली की तू गायत्रीचा 10 लाख जप कर. त्याच वेळी तेथे पराशर मुनी आले आणि त्यांनी राजाला गायत्री मंत्राचे महात्म्य, तो केव्हा करावा, कसा करावा हे सर्व सविस्तर समजावून सांगितले आणि ते आपल्या स्थानी निघून गेले. राजाने मग सावित्रीची उपासना केली. तिचे दर्शन त्याला प्राप्त झाले आणि देवीकडून इष्टवरही मिळाला. ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशीला व्रतस्थ राहून चतुर्दशीला व्रत करावे. हे व्रत 14 वर्ष केले म्हणजे पूर्ण होते. याबरोबरच गणेश, सूर्य, अग्नी, विष्णू, शिव आणि भगवती शिवा हिचेही पूजन करावे. ही जगदात्म्याची वल्लभा, सर्व संपत्ती देणारी, सुखदा आणि शांती स्वरूप आहे. ही वेदशास्त्रांची साक्षात जननी, वेदबीज रूपा आहे. तिचे ध्यान करावे, षोडशोपचारे पूजन करावे. हे माध्यंदिन शास्त्रोक्त स्तोत्र सर्व कामना पूर्ण करणारे आहे. सावित्री सत्यवान कथा. श्रीनारायण म्हणाले, नारदा, राजा अश्वपतीने यथासांग पूजा केल्यावर सहस्र सूर्यांचा प्रभाव असणाऱ्या भगवतीने त्याला दर्शन दिले. तिने सांगितले, मला तुझी इच्छा माहीत आहे. तुझ्या राणीला कन्याप्राप्ती हवी आहे आणि तुला पुत्रप्राप्ती. क्रमाक्रमाने तुम्हाला दोन्ही प्राप्त होतील. नंतर देवी अंतर्धान पावली. राजाला प्रथम कन्या झाली. तिचे नाव सावित्री ठेवले. ती रूप यौवनाने संपन्न अशी झाली. तिने द्युमनसेनाच्या सत्यवादी, सुशील आणि गुणांनी श्रेष्ठ अशा पुत्राला, सत्यवानाला मनोमन पती मानले होते. राजाने तिचे लग्न सत्यवानाशी लावून दिले. 1 वर्षानंतर एकदा पित्याच्या आज्ञेप्रमाणे तो वनात लाकडे आणि फळे आणण्यासाठी गेला. त्या दिवशी सावित्रीही त्याच्याबरोबर वनात गेली. सत्यवान वृक्षावरून पडून मृत्यू पावला. तेव्हा यमराज त्याचा सूक्ष्म देह घेऊन यमपुरीकडे निघाला. सावित्रीही त्यांच्याबरोबर निघाली. तेव्हा यमराजाने तिला न येण्याबद्दल सांगितले. ती म्हणाली, पतीला सोडून मी कुठे जाऊ? आपण ज्ञानी आहात. माझ्या काही शंकांचे आपण निराकरण करा. यमराजाला या 12 वर्षाच्या बालिकेचे विदूषित्व पाहून आश्चर्य वाटले. त्याने तिला वर दिला की तू सत्यवानाची सौभाग्यवती प्रिया हो, आणखी वर माग. तिने स्वतःला 100 पुत्र, पित्यालाही 100 पुत्रांची प्राप्ती व्हावी, तसेच श्वशुरांना नेत्र आणि राज्यप्राप्ती व्हावी असे वर मागितले आणि ते यमराजाने तिला दिले. नंतर जीवांचा कर्मविपाक सांगितला. पापांच्या फलांचेही वर्णन केले आहे. देवी महिमा. सावित्री म्हणाली, आपण आता मला सर्वसारात प्रमुख मुक्तिद्वार, बीजरूपा आणि नरकापासून तारणाऱ्या देवीची भक्ती करण्याचा मार्ग सांगा. ज्या परमात्मेची पापणी हल्ल्याने, प्रलय आणि जागृत होण्याने, नुसत्या इच्छेने सृष्टीचा पुनराविर्भाव होतो, ते भगवान श्रीकृष्ण प्रलयकाली आपल्याला प्रकृतीत समाविष्ट करून टाकतात. माफ करा. ज्या परमात्म्याची पापणी हल्ल्याने, प्रलय आणि जागृत होण्याने, नुसत्या इच्छेने सृष्टीचा पुनराविर्भाव होतो, ते भगवान श्रीकृष्ण प्रलयकाली आपल्याला प्रकृतीत समाविष्ट करून टाकतात आणि एकाकार होतात. तेव्हा एक पराशक्तीच काय, ती बाकी राहते. तोच निर्गुण आणि प्रथम प्रतिष्ठित पुरुष होय, असे वेदविज्ञानचे म्हणणे आहे. ती अव्यक्त मूल प्रकृतीच व्यक्त समजली जाते. तीच याचित ब्रह्माहून अभिन्न आहे. त्यामुळेच ती प्रलयातसुद्धा व्यवस्थित स्थित असते. 4ही वेद मुक्तीचे 4 प्रकार सांगतात. त्यात भक्ती हीच मुख्य होय. मुक्तीचे एक रूप सालोक्य दाता, दुसरे रूप सारूप्य दाता, तिसरे सामीप्य दाता आणि चौथे निर्वाण देणारे आहे.
भक्तजन श्रीकृष्णाची भक्ती सोडून ह्या मुक्तीची इच्छा धरीत नाहीत. मुक्तीच सेवेचा अभाव असतो आणि भक्तीत सेवा निरंतर वाढत राहते. ज्ञानीजन कर्मांच्या भोगालाच निषेक मानतात. त्या कर्मभोगालाच नष्ट करण्याचा श्रेष्ठ उपाय म्हणजे मूळ प्रकृतीची सेवा करणे. हे साध्वी, हेच तत्वज्ञान लोक आणि वेदात प्रचलित आहे. म्हणून हे वत्से, तू या निर्विघ्न शुभदायक अशा मार्गाने जा. तू घरी जा आणि भगवती सावित्रीचे व्रत कर. हे व्रत 14 वर्ष केले म्हणजे स्त्रियांना मोक्ष मिळतो. त्यासाठी ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी हा शुभ दिवस आहे. धर्मराज आपल्या लोकी गेले. मग सावित्री आपल्या पतीसह घरी परतली आणि सुखी झाली. सूर्यदेवाची आदिदेवी आणि वेदमंत्रांची अधिष्ठात्री असल्यामुळे ह्या देवीला सावित्री म्हटले आहे. लक्ष्मी पूजन विधी. नारद म्हणाले, हे भगवान, मी भगवानाचे गुणगान आणि कल्याणकारी ज्ञान ग्रहण केले. आता मी लक्ष्मीचे उपाख्यान ऐकू इच्छितो. श्री नारायण म्हणाले, प्राचीन काळी इंद्राने क्षीरसागरात तीर्थस्नान केले आणि धूत वस्त्र धारण करून कलश स्थापन करून त्याने षडदेवांचे पूजन केले. ते षडदेव म्हणजे गणेश, दिनेश, अग्नी, विष्णू, शिव आणि शिवा. नंतर परम ऐश्वर्य स्वरूपिणी महालक्ष्मीला आवाहन करून बृहस्पती आणि इंद्राने सांगितलेल्या पद्धतीने तिचे पूजन केले. तेव्हा त्या ठिकाणी सर्व देव, मुनी, विप्र असे उपस्थित होते. यांचीही त्याने आदराने पूजा केली. या पूजनाला सामोक्त ध्यानविधी असे म्हणतात. षोडशोपचारे पूजन करून देवीचे ध्यान करून मग दुर्लभ पदार्थ त्याने अर्पण केले. नंतर मूलमंत्राचा जप केला. ओम ह्रीं श्रीं ऐं कमलवासिनी स्वाहा असा तो मंत्र होता. त्यामुळे त्याने परम ऐश्वर्य प्राप्त केले, सिद्धी प्राप्त केली. महालक्ष्मीने देवराज इंद्राला दर्शन दिले. ती वरदात्री साररूपी रत्नांनी बनलेल्या विमानात बसली होती. श्वेत चंपक वर्णाची देवी रत्नाभूषणांनी विभूषित होती. तिच्या तेजाने 7 द्वीप असलेली पृथ्वी प्रकाशित झाली होती. प्रसन्न वदना, भक्तावर कृपा करणारी, जिची आभा करोडो चंद्रासमान होती, अशा त्या जगज्जननीला पाहून इंद्र पुलकित झाला. हर्षाने त्याचे नेत्र अश्रूंनी भरून आले. तो म्हणाला, संपत्तीची अधिष्ठात्री देवी, तुला नमस्कार असो. वृद्धी स्वरूपा, वृद्धी देणाऱ्या महादेवी, तुला मी नमस्कार करतो. तू माझ्यावर प्रसन्न हो. तेव्हा महालक्ष्मीने देवांना वर दिला. देव प्रसन्न होऊन आपल्या धामी गेले आणि महालक्ष्मी क्षीरसागरातील विष्णुधामाला गेली. षष्ठी देवीचे स्तोत्र. नारद म्हणाले, हे भगवान, षष्ठी मंगलचंडी तसेच मनसा देवी या मूळ प्रकृती अंशरूप आहेत. त्यांची उत्पत्ती सांगा. श्री नारायण म्हणाले, प्रकृतीच्या 6व्या अंशापासून उत्पन्न झाल्यामुळे त्यांना षष्ठी म्हटले जाते. ही बालकांची अधिष्ठात्री बालदा तसेच विष्णुमाया म्हणून ओळखली जाते. ही मातृकांमध्ये देवसेना म्हणून ओळखली जाते. ही स्वामी कार्तिकेयाची प्राणप्रिया पत्नी आहे. ही बालकांना आयुष्य देणारी त्यांची पोषिका तसेच रक्षिका आहे. हे योगसिद्धिनी देवी योगबलाने सदैव बालकांच्या समीप राहते. स्वयंभुव मनु यांचा पुत्र प्रियव्रत राजा मोठा योगी होता. त्यामुळे त्याने विवाह न करण्याचा निश्चय केला होता. पण ब्रह्मदेवाच्या आज्ञेमुळे त्याने विवाह केला. त्याला बराच काळपर्यंत संतान प्राप्ती झाली नाही. तेव्हा महर्षी कश्यपांनी पुत्रेष्टी यज्ञ करून त्याची पत्नी मालिन हिला चरू दिला. चरू भक्षण केल्यामुळे राणी गर्भवती झाली. पण 12 वर्षे होऊन गेली तरी तिला बालक झाले नाही. नंतर स्वर्णाप्रमाणे तेज असलेला एक पुत्र झाला. तो सर्वांग संपन्न असूनही मृत अवस्थेत जन्मला. त्यांचे नेत्र उलटे होते. त्याची माता त्याला पाहून मूर्छित झाली. राजा बालकाला घेऊन स्मशानात गेला. दारुण पुत्रशोकाने त्याचे ज्ञान नष्ट झाले होते. त्यामुळे तो पुत्रासह स्वतःही मरण्यास सिद्ध झाला. इतक्यात तेथे एक सुंदर विमान येऊन थांबले. देवीला पाहताच राजाने पुत्राला खाली ठेवून तिचे मनोभावे पूजन केले. तेव्हा ती म्हणाली, हे राजा, मी ब्रह्मदेवाची मानसकन्या देवसेना आहे. मी तुला तुझा पुत्र परत मिळवून देते. तू त्याच्यासह घरी आनंदाने जा. तो पुढे बलवान होईल. तू त्याला सुव्रत म्हण. असे बोलून देवी तेथून निघून गेली. राजाला आपला पुत्र मिळाला. तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठीला षष्ठी देवीचा महोत्सव तो करू लागला.
प्रत्येक बालक जन्मले की त्याच्या 6व्या दिवशी किंवा 21व्या दिवशी अथवा त्याच्या अन्नप्राशन संस्कारा दिवशी या षष्ठी देवीची पूजा होऊ लागली. शाळीग्राम वट किंवा वटवृक्षाच्या मुळापाशी या देवीची प्रतिमा ठेवून तिची षोडशोपचारे पूजा करावी. अष्टाक्षर मंत्राचा जप करावा. सामवेदात सांगितलेले हे व्रत पुत्ररूप फल देणारे आहे. मंगलचंडीची पूजा. श्री नारायण म्हणाले, हे नारदा, आता मंगलचंडीचे आख्यान ऐक. हे श्रुतीसंमत असे आख्यान आहे. भूपुत्र मंगलाने पूजिलेली अभिष्टदेवी म्हणून मंगलचंडी झाली. 7ही द्वीपांचा शासक राजा मंगल हा मनुवंशातला होता. त्याची ही इष्टदेवी म्हणून मंगलचंडी दुर्गा नावाच्या मूल प्रकृती देवीचा रूपाचा ही देवी एक अंश आहे असे मानतात. स्त्रियांची इष्टदेवी म्हणून ही प्रकट झाली. तिचे प्रथम पूजन श्री शिवाने त्रिपुरासुराच्या वधाचे वेळी केले होते. ओम ह्रीं श्रीं क्लीं सर्व पूज्ये देवी मंगलचंडिके हुं हुं फट स्वाहा असा 21 अक्षरांचा मंत्रजप करतात. मंगळवारी मंगळाच्याकडून पूजिली गेली होती. मानसोपाख्यान. श्री नारायण म्हणाले, आता मनसा देवीची कथा आहे. ही कश्यपांची मानसकन्या. ही 3 युगे परमात्मा श्रीकृष्णाने तप करत बसली होती. त्यामुळे ती शरीराने क्षीण होऊ झाली म्हणून जरत्कारु हे नाव पडले. गौरी या नावानेही ही ओळखली जाते. जगत गौरी हेही एक नाव हिला आहे. भगवान शंकरांची शिष्या म्हणून शैवी असेही एक नाव हिला आहे. त्याचप्रमाणे वैष्णवी, नागेश्वरी, नागाभिमानी, विषहरी, सिद्धयोगिनी, मृतसंजीवनी, ज्ञानयुक्ता अशी कितीतरी नावे हिची आहेत. ही मुनिवर आस्तिक यांची जननी होय. तसेच जरत्कारु मुनींची ही भार्या आहे म्हणून जरत्कारु प्रिया हेही तिचे नाव आहे. अस्तिक माता, महाज्ञानयुता अशीही आणखी नावे हिला प्राप्त झाली आहेत. हिच्या 12 नावांच्या जपाने सर्पभय राहत नाही. जपाने सिद्ध झालेला मनुष्य विषभक्षण करण्यासही सिद्ध होतो. त्रैलोक्य मंगल कवच. मनसा देवी आपले गुरु शिव यांच्याकडे कैलास पर्वतावर गेली. तेथे तो शिव आणि पार्वती यांच्या उपदेशाप्रमाणे तप करीत राहिली. काही काळाने तिला एक सुंदर बलवान असा पुत्र प्राप्त झाला. तो नारायणाचा साक्षात अंश होता. भगवान शंकरांनी त्याला ज्ञानोपदेश केला. पुढे तो ज्ञानीजन तसेच योगीजनांचा गुरु बनला. मनसा देवीच्या हृदयात आपले इष्टदेव आणि गुरु यांच्याबद्दल अधिक आस्था होती म्हणून त्या बालकाचे नाव आस्तिक ठेवले. अभिमन्यू पुत्र राजा परीक्षित एकदा ब्राह्मण शापामुळे दुःखी झाले होते. त्यांनी दुर्दैवाने काही अपराध केल्यामुळे शृंगी मुनींनी त्यांनी शाप दिला होता की 1 सप्ताह व्यतीत होताच तक्षक तुला चावेल. राजाने जागृत राहून खूपच काळजी घेतली आणि सुरक्षित स्थानी तो निवास करू लागला. पण इतकी उपाययोजना करूनही तेथे येऊन तक्षक त्याला डसला आणि राजाला मृत्यू प्राप्त झाला. त्याचा पुत्र जन्मेजय याने आपल्या पित्याच्या मृत्यूमुळे सर्पयज्ञास आरंभ केला. त्या यज्ञात सर्पांचे समूह नष्ट होऊ लागले. त्यामुळे भिवून तक्षक इंद्राला शरण गेला. इंद्राने मनसा देवीची आराधना केली. तिला प्रसन्न करून घेतले आणि तिच्याकडून जीवनदान मिळवले. सर्पभयापासून दूर राहण्यासाठी तेव्हापासून साधक मनसा देवीचा जप करतात. सुरभी उपाख्यान. नारद म्हणाले, गोलोकी येणारी सुरभी देवी कोण होती? मी तिची कथा ऐकू इच्छितो. श्री नारायण म्हणाले, सर्वात प्रारंभी वृंदावनात प्रकट झालेल्या देवी सुरभीची कथा मी तुला सांगतो. एकदा भगवान द्वारकानाथ वृंदावनात गेले होते. तेथे त्यांना एक सुंदर सवत्स धेनू दिसली. त्यांनी दूध पिण्याची इच्छा प्रकट केली आणि तिचे दोहन केले. ते ताजे गोड पौष्टिक दूध त्यांना अमृतच भासले. दूध पिणे चालू असतानाच दूध पात्र कलंडले आणि सारे दूध सांडून गेले. ते जन्म, जरा, मरण यांना नष्ट करणारे दूध ज्या धेनूचे होते तिच्या वत्साचे नाव मनोरथ असे होते. दूध जेथे सांडले त्या ठिकाणच्या सरोवराला क्षीरसागर म्हणू लागले. गोपगोपी तेथे जमून रास रचू लागल्या. श्रीकृष्णांनी प्रथम जेव्हा सुरभीची पूजा केली तो दिवस दिवाळीतील दसरा होता. तेव्हापासून त्या दिवशी वसुबारस गायीची पूजा करण्याची
प्रथा पडली. राधा स्तोत्र. नारद म्हणाले, मूळ प्रकृती आणि तिच्या अंशरूप देवीची उपाख्याने मी ऐकली. आता मी वेदांमध्ये सांगितलेल्या राधा आणि दुर्गा यांची कथा, रहस्यमय श्रुतीसंमत विधाने ऐकू इच्छितो. श्री नारायण म्हणाले, मूळ प्रकृती स्वरूपा 2 शक्तींचा उद्भव सृष्टीकाळी झाली. राधा भगवान श्रीकृष्णांच्या प्राणांची आणि दुर्गा त्यांच्या बुद्धीची अधिष्ठात्री आहे. या दोघी संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करतात. आराधना केल्याने सर्व कामना पूर्ण करणारी म्हणून राधा सामवेदद्वारा सांगितलेल्या षडाक्षर मूलमंत्राने या रासनायिका महादेवी राधेचे चिंतन करावे. अशा प्रकारे मनात चिंतन करून नंतर ब्राह्मरूपात शाळीग्राम, कलश किंवा अष्टदल यंत्रात देवीची मूर्ती मानून तिचे विधिवत षोडशोपचारे पूजन करावे. कार्तिकी पौर्णिमेला किंवा राधा जन्मोत्सव दिनी हिचे पूजन करून हिला संतुष्ट करावे. दुर्गा पूजन विधी. हे विपेंद्रा, आता दुर्गा पूजन विधान ऐक. ही देवी सर्वांच्या बुद्धीची आदिदेवी आहे, तसेच सर्वांची अंतर्यामी रूपिणी आहे. नवाक्षर मंत्राने हिचे ध्यान करावे. या मंत्राचे ऋषी ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत आणि छंद गायत्री, उष्णिक आणि त्रिष्टुभ आहेत. षोडशोपचारे पूजा करावी. नंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा, कारण हे स्तोत्र तिन्ही लोकात अनुपम असे आहे. नवरात्रात एकाग्र मनाने दुर्गेच्या स्तोत्राचा पाठ करावा. सूर्याच्या मार्गाचा अवरोध. ऋषींनी विचारले, विंध्याचल कोण होता? त्याने सूर्याचा मार्ग अवरुद्ध का केला होता? महर्षी अगस्त्यने त्याला का पुढे येऊ दिला नाही ते मला सांगा. सूत म्हणाले, हे ऋषीजन हो, विंध्याचल नावाचा एक श्रेष्ठ पर्वत होता. मोठमोठ्या वृक्षांनी, मोठमोठ्या वनाने तो पूर्णपणे वेढलेला होता, पण त्याच्या मनाला शांती नव्हती. तो अशांत होता. तो सदा विचारात पडलेला असे की सुमेरू पर्वताहून श्रेष्ठ असा मी कधी होईल, त्यासाठी मी काय करायला हवे. असा विचार करता करता त्याच्या मनात दूषित बुद्धीचा उदय झाला. सुमेरू पर्वताला सूर्य रोज प्रदक्षिणा घालतो, त्यामुळे त्याला सर्वजण श्रेष्ठ मानतात. पण मी जर आपल्या उन्नत शिखरांच्या सहाय्याने सूर्यालाच मार्गात अडथळा निर्माण करून अडवले, तर तो प्रदक्षिणाच कसा करू शकेल. अशा प्रकारे सूर्याचा मार्ग अडवल्यानंतर सुमेरू पर्वताचा गर्व नाहीसा होईल. अशा विचाराने आपली शिखरे उंच करून सूर्य उगवण्याची तो वाट विंध्याचल पाहू लागला. रात्र संपून गेली आणि प्रातःकाळ झाला. सूर्य आपल्या किरणांनी अंधार नाहीसा करू लागला. प्रकाशाने पृथ्वी चमकू लागली, परंतु दैव विपरीत झाल्यामुळे विंध्याचलाने मार्ग अडवला. प्रतिस्पर्धेमुळे मार्ग अडवला गेल्याने विश्व स्वाहा आणि स्वाहाकाराशिवाय राहिले. पश्चिम दक्षिण दिशांकडील सर्व प्राणी अजून रात्रच आहे म्हणून झोपून राहिले. तसेच पूर्व आणि उत्तरेकडील प्राणी अडवल्या गेलेल्या उष्णतेच्या तापाने दग्ध होऊ लागले. त्यावेळी असंख्य प्राणी मेले, असंख्य नष्ट झाले, तसेच अंगहीन झाले. अशा तऱ्हेने अवेळीच भीषण असा विनाश होऊ लागला. त्यामुळे इंद्रासह सर्व देव त्रासून गेले आणि यावर उपाय काय करावा असा विचार ते करू लागले. शुभम भवतु.